मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा म्हणते, आता मी झोपते बाई, मला खूप कंटाळा आलाय. कारण विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे. त्यावेळी आता विशाखा म्हणते, अगं आई, मग विचार करू नकोस ना, तेव्हा एकही काम धड होत नाही असं वृंदा म्हणते. तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठावतं. म्हणून आता वृंदा म्हणते, जा पटकन दार उघड. तेव्हा शलाका म्हणते, नाही आई, मी नाही दार उघडू शकत, कारण अगं बघ ना, तू दरवाजाजवळ आहे ना, मग तूच उघड. त्यावेळी आता वृंदा म्हणते, असं करू नकोस, उघड की दार, माझं डोकं दुखतंय, पाय दुखतायत, उघड की दार. तेव्हा त्या दोघींमध्येच आता तू मैमै सुरू होतं की तू दार उघड, तू दार उघड. मग आता शलाका कंगवा हसणारा हातात फेकून देते आणि लगेच दार उघडून समोर पाहते तर आनंदी तेथे आलेली असते. आता आनंदीला पाहताच या दोघीही विचारतात, काय? मग आता आनंदी मागचा पुढचा विचार न करता अगोदर शलाकाच्या 4-5 कानाखाली मारते. तेव्हा आता वृंदा लगेच तिच्यामध्ये उभी राहते आणि म्हणते की काय आनंदी, इथे काय मोगलाई माजली आहे का? अगं जो तो उठतोय माझ्या मुलीला मारतोय. तुम्ही काय ठरवलंय काय आता? याचे परिणाम काय होतील तुला माहिती आहे का? मग आता आनंदी म्हणते, एकदम शांत बसा. मी लास्ट टाईम वॉर्निंग देऊन गेले होते ना की आता इथून पुढे कुठलीही कारस्थानं करायची नाहीत म्हणून. मग का असं केलं तुम्ही? त्यावेळी वृंदा विचारते, आता काय केलं आम्ही? आनंदी विचारते, सुखदाला फोन कुणी केला? वृंदा म्हणते, आम्ही कुणालाही फोन वगैरे केलेला नाहीये. तेव्हा शलाका आता दोन्ही गालांना हात लावत म्हणतीच, मला दोन्हीही गालांवर मार खावा लागला ग आई, असं म्हणून ती रडत असते. तेव्हा पुढे आता आनंदी विचारते, तुम्ही सुखदाला कॉल नाही केला, मग कुणी केला? तेव्हा वृंदा म्हणते, आम्हाला काय माहीत अगं, तुला किती वेळा सांगू कुणी, कसा, कधी फोन केला ते. पण 1 मिनिट आनंदी, तू काय म्हणती ना हेच मला समजलेलं नाहीये. तेव्हा आनंदी आता त्या दोघींना चांगली स्तंभी देते, धमकी देते आणि म्हणते, मी तुम्हा दोघींनाही आत्ताच्या आत्ता सांगतेय की हा प्रकार आता थांबवायचा आहे, नाहीतर नाईलाजाने मला या सर्व गोष्टी सार्थक सर आणि त्याचबरोबर आदर्श सरांना सांगाव्या लागतील. मग त्याचे काय परिणाम होतील ना हे तुम्हाला सांगायची गरज नाही, असं म्हणून चुटकी वाजवत या घरातून काढता पाय घ्यावा लागेल. आनंदी आता दोघींनाही धमकावते. त्यामुळे तुम्हाला विनंती करून सांगते, स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवा आणि कारस्थानं थांबवा. आणि हे शेवटचं यापुढे सांगायला येणार नाही, डायरेक्ट कृतीच करणार. तेव्हा आनंदी आता तेथून जाते. परंतु आता शलाका म्हणते, काय गाई, नेहमी मलाच मार खावा लागतो. तेव्हा वृंदा डोक्याला हात लावते आणि म्हणते, गप्प बस ग बावळट कुठली, असं म्हणून ती सुद्धा शलाकाचं काहीच ऐकून घेत नाही. दुसरीकडे सार्थक हा कामाबद्दल फोनवर बोलत असतो. त्यावेळी आता तेथे सुखदा येते. मग आता सार्थक लगेच फोन ठेवतो आणि तिला विचारतो, काय झालं, तू ठीक आहेस ना? मग आता ती म्हणती, हो मी ठीक आहे. मग आता सार्थक पुन्हा तिला म्हणतो, हे बघ, तुला ज्या ज्या गोष्टींची भीती वाटत होती ना त्या काहीही गोष्टी घडल्या नाहीयेत आणि घडणार नाहीयेत. सुखदा विचारते, तू एवढा कॉन्फिडन्सने का बोलतोस? तू आनंदीला भेटला आहेस का? खरं सांग हा. मग आता तो म्हणतो, नाही अगं सुखदा, मी नाही भेटलो. तो म्हणतो, ऐकून घे, मी आनंदीला चांगल्या प्रकारे ओळखतो. अजिबात अशी धमक्या वगैरे कुणाला देणारी मुलगी नाहीये आणि यातलं काही होणार नाही, तू विसरून जा असा फोन वगैरे आला तर. यू जस्ट काम डाऊन, असं म्हणून तो सुखदाला रिलॅक्स राहायला सांगतो. तेव्हा ती आता म्हणते, मी प्रयत्न नक्कीच करेन सार्थक. तेव्हा शलाका हे सगळं बोलणं ऐकते आणि मनात विचार करू लागते की ओ, आत्ता समजलं कुणीतरी या सुखदाला आनंदी असं म्हणून फोन केला होता का, आणि म्हणूनच ही घाबरली आहे का? हे प्रकरण तर जाम भारी आहे, नक्की हे काम ना आईने केलं असेल असं शलाकाच्या मनात येतं. आता वृंदाने हे काम केलं असेल या विचाराने शलाका लगेच तिला विचारण्यासाठी जाते. मग आता सार्थक आणि सुखदाने शलाकाला अजिबात पाहिलेलं नसतं. त्यावेळी सार्थक आता सुखदाला विचारतो, तू ओके आहेस ना, बरी आहेस ना? सुखदा हो असं म्हणते आणि सांगते की मी लगेच कॉलबॅकसुद्धा त्या नंबरवर केला होता, परंतु तो फोन स्विच ऑफ लागला. मला असं वाटतंय तिचं हे पूर्णपणे प्लॅनिंगच आहे. तेव्हा सार्थक काहीच बोलत नाही. तेव्हा सार्थक मनातल्या मनात विचार करतो, आनंदी असलं
काहीच करणार नाही. खरं तर माझ्याकडूनच चूक झाली. मी रागाच्या भरात त्यांच्यावर आरोप केले. सराफ हे घरी आलेले असतात. त्याच वेळी आता सराफ आणि सुधा हे दोघेही दागिने पाहत असतात. मग आता सुधा ही लगेच सुखदाला आवाज देते. सुखदा तेथे येते आणि विचारते, हे काय आहे मावशी? आता सुधा म्हणते, अगं हे पहा ना, घनश्यामजी सराफ हे दागिने घेऊन आलेत. तुला कोणते आवडतायत ना ते सांग मला. सुखदा आता सुधाजवळ बसते. मग आता सुधा म्हणते, कसं आहे ना, हा नेकलेस बघ मला खूप आवडलाय, असं म्हणून ती तिच्या गळ्यावर लावून पाहते. तेव्हा खूप छान तो नेकलेस आता सुखदाला दिसत असतो. त्यावेळी सुधा म्हणते, पण तुझी आवडा, तुझ्या पसंतीचेच तू सर्व दागिने घे. त्यावेळी सुखदा म्हणते, सगळे छान आहेत ग, मला हॉनेस्टली हे कळतच नाही कसे घ्यावेत, कसे काय करावेत ते. आपण एक काम करायचं का, कल्याणीताईला बोलवायचं का? आणि तिला यातलं ना खूप नॉलेज आहे. तेव्हा सार्थक सुद्धा एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा आता कल्याणीताई असा जोराजोरात सुखदा आवाज देऊ लागते. आनंदी आता पटकन तेथे येते आणि जरा घाबरतेच. विचारते, काय झालं सुखदा? मग आता सुखदा म्हणते, काही नाही अगं, पण तू एवढी का घाबरलीस? तेव्हा आनंदी म्हणते, तू एवढ्या जोराजोरात हाका मारत होती ना, म्हणून मी घाबरले. सुखदा म्हणते, अगं काही झालं नाही, पण काही होणार होतं का? तेव्हा आता सुखदा म्हणते, ऐक ना मावशीने मला हे दागिने सिलेक्ट करायला इथे बोलवलंय, पण मला यातलं काहीच कळत नाहीये. प्लीज तू मला हेल्प कर ना गं थोडीशी. असं म्हणून ती नेकलेस हातात घेते आणि म्हणते, मावशी तुला हा आवडला होता ना गं? असं म्हणून आता ती लगेच सुधा म्हणते, खरंच हा तुला नेकलेस खूप छान दिसतोय. तेव्हा ती आता म्हणते, हे ठीक आहे, परंतु मला कसं समजणार की कसा दिसेल तो? असं म्हणून ती आनंदीच्या गळ्यात तो नेकलेस घालते. तर सार्थकला सुधाला मोठा धक्काच बसत असतो. क्षणी आनंदी सुखदाला काही बोलू सुद्धा शकत नसते. मग आता सुधाला ती म्हणते, मावशी कसा दिसतोय? सार्थक कसा दिसतोय सांग ना. तेव्हा आता ते दोघेही म्हणतात, छान दिसतोय. मग आता हा फायनल करूयात, असं आता सुखदा म्हणते आणि म्हणते, अजून एक छोटा नेकलेस आहे ना, तो सुद्धा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तेव्हा एक छोटा नेकलेस सुद्धा सुखदा आता आनंदीच्या गळ्यात घालते. कल्याणीताई तुला तर सर्व दागिने छान दिसतात. मग आता सुधाला प्रश्न पडतो, नक्की हिचं काय चाललंय? त्याच वेळी आता सुखदा म्हणते, मंगळसूत्र पाहायचंय ना. मग आता सुधा एक छान असं मंगळसूत्र तिला चॉईस करून देते. त्यावेळी सुखदा म्हणते, हे नको, खूप हेवी होईल, आपण एखादं नाजूक असं मंगळसूत्र डेली यूजसाठी घेऊयात. असं म्हणून ती नाजूक मंगळसूत्र काढते आणि आनंदीच्या गळ्यात घालणार असते, परंतु पटकन ती हात मागे घेते आणि आनंदीला म्हणते की कल्याणीताई, हाय मंगळसूत्र तर तुला खूप छान दिसते. सार्थक आता आनंदीकडे पाहतच राहतो. तर आनंदी देखील थोडी गडबडते, तिला काही सुचत नसतं. तेव्हा आता मंगळसूत्र पाहिल्यानंतर आनंदीला खूपच भरून येत असतं. तेवढ्यातच विशालचा फोन येतो, म्हणून ती बाहेर जाते. त्यावेळी आता सार्थकला अंगठी चॉईस करायची असते, म्हणून सुखदा त्याला विचारते, अरे तुला कोणती अंगठी चॉईस करायची? तर तो म्हणतो, तुझ्या पसंतीची कोणतीही अंगठी तू चॉईस करू शकते. तेव्हा सुखदा आता सार्थकसाठी एक अंगठी चॉईस करते. तर तो आता लगेच तिथून उठतो, दागिन्यांकडे लक्ष सुद्धा देत नाही आणि लगेच तिथून बाहेर आनंदीकडे जातो. इकडे आनंदी विशालबरोबर फोनवर बोलत असते की तू तुझी काळजी घे, मी माझी घेईन, कारण तिने सार्थकला मागे येताना पाहिलेलं असतं. मग आता ती फोन ठेवते, आतमध्ये चाललेली असते. सार्थक तिला म्हणतो, आनंदी मला तुमच्याबरोबर बोलायचंय. ती म्हणते, तुम्ही माझ्या मनात असणारा गैरसमज दूर केला नाही, परंतु माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलाय आणि आता काय बोलायचंय, काय क्लिअर करायचं राहिलंय? आता सार्थक म्हणतो, असं बोलू नका आनंदी प्लीज, तुम्ही हे फोन वगैरे काहीही केलेलं नाहीये, मला माहीत आहे. त्यावेळी आनंदी म्हणते, आता समजलं ना मी केलेलं नाहीये. त्यावेळी सार्थक पुढे म्हणतो, ॲक्च्युली मी तो नंबरसुद्धा आता पाहिलाय, तो तुमचा नंबर नाहीये. ज्या नंबरवरून सुखदाला कॉल आला होता ना, तो नंबर. जरा माझा गैरसमजच झाला. त्यावेळी आता आनंदी म्हणते, सुखदाला फोन करून धमकी इतपत माझी मजल जाऊच शकते ना, आणि माझा नंबर सुखदाच्या मोबाईलवर दिसेल असं तुम्हाला वाटतं का? त्यावेळी आता सार्थक म्हणतो की शांत बसा जरा, किती टोमणे मारताय आता मला. तेव्हा आनंदी इमोशनल होते आणि म्हणते, मी तुम्हाला टोमणे मारत नाहीये, समजून घ्या जरा मला. तर पुढे आता आनंदी म्हणते, मला आतमध्ये जाऊयात, नाही तर कुणालाही डाऊट येईल. सार्थक म्हणतो, थांबा ना आनंदी. पण आनंदी आता पुढे निघून जाते. सार्थक आनंदीलाच आवाज देत असतो आणि बिचारा देखील खूप इमोशनल होतो. आनंदी आतमध्ये आल्यानंतर तिच्या कानावर आता सुखदाचा आवाज पडतो,
की कल्याणीताई पटकन इकडे ये. तेव्हा आनंदी घाबरतच नेहमीसारखी तेथे येते. मग आता सुखदा विचारते, काय गं, तू अगोदर अशी नव्हती करायचीस, परंतु आजकाल काय आहे ना, मी जेव्हा तुला आवाज देते ना तेव्हा तू घाबरतच इथे येते. तेव्हा आनंदी म्हणते, तू आवाजच असा देते ना की मला असं वाटतं काहीतरी अजब घडलंय आणि त्यासाठीच तू मला आवाज देते. पण काय झालं सांग ना. तेव्हा सुखदा म्हणते, कळतच नाही काय करावं. अगं 1 तास झाला आहे मी सार्थकसाठी क्लॉक सिलेक्ट करते, परंतु तासभर होऊनही मला एकही कॅटलॉग सिलेक्ट झाला नाही आहे. मला सांग ना, सार्थकसाठी असा कोणता कॅटलॉग छान दिसेल, म्हणजे त्याच्यावर असा उठून दिसायला पाहिजे तो ड्रेस. सार्थक वेस्टर्नमध्ये छान दिसेल की महाराष्ट्रीयन पेहरावामध्ये की आपल्या कुर्त्यामध्ये. सांग ना गं कल्याणीताई. त्यावेळी आता आनंदी म्हणते, हे मी कसं सांगू शकते अगं, मी दोघे ठरवा ना नक्की तुम्हाला काय चांगलं दिसेल आणि काय नाही. आनंदी म्हणू लागते, अगं मला खरंच नाही समजत, त्यांना काय आवडतं काय नाही हे तुम्ही दोघेच ठरवा बरं, मला नका सांगू याबद्दल. असं म्हणून आनंदी आता तो कॅटलॉग बाजूला ठेवणार असते. सुखदा आता पुन्हा तिच्या हातात तो देत म्हणते की कसं आहे ना, मागचे काही दिवस ऑब्झर्व केलंय की सार्थक आणि तुझी चॉईस सेम सेम आहे, कारण तुम्हा दोघांनाही मी आवडते आणि मी भारी आहे. त्यावेळी आनंदीला धक्काच बसतो. मग आता आनंदी म्हणते, ते आहेच, परंतु परंतु हा डिसिजन तुम्ही दोघांनी घ्यावा असंच मला वाटतं. सुखदा आता ऐकायला तयारच नसते. म्हणते की नाही, हा डिसिजन तू एकटीने घ्यायचा आहेस, मला सांग बरं, मला हेल्प कर बरं तू. तेव्हा आता सुखदा वेड्यासारखीच करू लागते आणि म्हणते, डोळे बंद कर बरं. मग आता आनंदी म्हणते, कशाला. तेव्हा ती म्हणते, कल्याणीताई मी तुला म्हणाली आहे ना की डोळे बंद कर म्हणून. आनंदी आता विचारते, पण कशाला सांग ना. सुखदा म्हणते, अगं तू आता इमॅजिन कर सार्थक तुला लग्नात कसा दिसेल म्हणून. तेव्हा आनंदी आता म्हणते की सुखदा अगं काय आहे ही वेळ आहे का आता चेष्टा करायची. तेव्हा सुखदा म्हणते, मी अजिबात चेष्टा करत नाहीये कल्याणीताई, अगं हे नेहमी वर्क होतं. जेव्हा मी तुला सांगतीये ना तेव्हा तू जरा ऐकत जा, कारण आपण डोळे बंद करतो ना तेव्हा लगेच त्या माणसाचं चित्र, त्या व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसतं की तो कसा दिसेल ते. तेव्हा सुखदाच्या हट्टापुढे आता आनंदीचं काहीही चालत नाही. तेव्हा ती आता डोळे बंद करते. आनंदीला तिच्या आणि सार्थकच्या लग्नातील ते प्रसंग आठवू लागतात. तेव्हा ती आता म्हणते, गोल्डन कलरची शेरवानी आणि पिंक कलरचा फेटा. असं आनंदीने म्हटल्याबरोबरच सुखदाला खूपच आनंद होतो. ती आनंदीला जाऊन मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू कल्याणीताई, मला अगं 1 तास झालं काही सापडतच नव्हतं त्या कॅटलॉगमध्ये. तू एवढं परफेक्ट सांगितलं आहेस ना की सार्थकचं ते चित्रसुद्धा माझ्या डोळ्यासमोर आता उभं राहिले. असं म्हणून तिला आता ती मिठी मारते आणि आय लव्ह यू कल्याणीताई असं अगदी प्रेमानेच म्हणते. तेव्हा आनंदी आता एका क्षणातच इमोशनल होते, कारण तिला आता सर्व लग्नाचे क्षण आठवत असतात. दुसरीकडे आता वृंदा ही रूममध्ये एरझऱ्या घालत असते. तेव्हा शलाका म्हणते, आई अगं हे काय चाललंय तुझं, तू तर आत्ता एवढ्या वेळामध्ये 4 किलो वजनसुद्धा कमी केलं असेल अशा फेऱ्या मारून. ती म्हणते, गप्प बस गं, माझं डोकंच चालेनासं झालं आहे, कारण तुला माहिती आहे का, मला असं वाटतंय की त्या सुखदाला नक्की कोणी कॉल केला असेल. त्यावेळी शलाका म्हणते, कोणी म्हणजे अगं तू केला ना. मग आता वृंदा म्हणते, नाही गं मी कशाला करू, मला काय गरज पडली तो फोन करण्याची, मी नाही केला तुला सांगतीये ना. आणि आनंदीने तुझ्या कानाखाली मारल्याचं कारणसुद्धा समजत नाही आहे नीट. तिला असं वाटतं की आपण सुखदाला फोन करून त्रास देतोय ते. त्यावेळी आता शलाका म्हणते, पण आपण काही केलंच नाही. तेव्हा वृंदा म्हणते, कसं आहे ना, या परिस्थितीचा फायदा आता आपण करून घ्यायलाच हवा, पण ही सिच्युएशन खूपच वेगळी आहे. ते आता शलाका म्हणते, काय करायचं पुढे आता तूच सांग मग. दुसरीकडे सार्थक हा गाडीतून चाललेला असतो. तेव्हा त्याला आता सुखदाचा फोन येतो. तेव्हा सुखदा आता म्हणते की सार्थक अरे हे काय चाललंय. मग आता तो विचारतो, काय झालं सुखदा. तेव्हा ती म्हणते की अरे आनंदीने आत्ता मला मेसेज केला होता आणि तिला माहिती आहे की आपण दागिन्यांची खरेदी केली आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, असं कसं माहीत आहे, मला तर आता काही कळेनासं झालंय. तेथे वृंदा काकू आणि शलाका या दोघीही नव्हत्या, मग आनंदीला कसं माहीत की आपण दागिन्यांची खरेदी केली. तेथे फक्त तू, मी आणि तुझी कल्याणीताई आणि सराफ काका एवढेच जण होतो ना. त्यावेळी आता सुखदा म्हणते, काय माहीत, मला कळतच नाही आहे. तेव्हा आता ती म्हणते, सार्थक मला या गोष्टीचा ना खूप मनस्ताप व्हायला लागलाय, काय होतंय काही कळतच नाही आहे.
अरे आता मला तिला भेटायचंच आहे आणि तिला भेटल्यानंतर सुखदाचं हे रौद्र रूप पाहावंच लागेल असं म्हणून ती सार्थकला जबर धक्काच देते. तेव्हा तो म्हणतो, असं काहीही करणार नाहीयेस तू. तुला कुठे भेटायला बोलवलंय ते मला अगोदर सांग, मग मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो आणि आपण दोघेही गेल्यानंतर बोलूयात मग काय आहे ते. त्यावेळी सुखदा म्हणते, नाही सार्थक, तू अजिबात आमच्याबरोबर यायचं नाहीस, तू अजिबात आमच्या दोघींच्या मध्ये सुद्धा यायचं नाहीस. कारण ती मला मेसेज करते ना, मग आता मीच तिच्याकडे पाहणार आणि माझं रौद्र रूप देखील दाखवणार. तिला समजेल की सुखदा तरी काय चीज आहे असं म्हणून आता सुखदा खूपच चिडते आणि सार्थकला देखील आता भीती वाटू लागते की असं कसं होऊ शकतं. नक्की आनंदीचा मेसेज, आनंदीचा कॉल येतोय असं सुखदा सारखी सारखी का म्हणतीये. सार्थक आता रागवलेल्या सुखदाला शांत बसवण्याचा प्रयत्न करतो, पण सुखदा आता गप्पच बसत नाही. ती आता सारखी सारखी हट्ट करू लागते की सार्थक हे बघ, मी गप्प बसणाऱ्यातली नाही आहे. आता ती जेव्हा फोन करेल ना तेव्हा मी तिच्यासमोर जाणारच आहे आणि तिला या गोष्टीचा जाब विचारणारच आहे. सार्थक म्हणतो, तू अजिबात तिथे जाऊ नको, सगळं उगीच कॉम्प्लिकेशन्स वाढतील. मग आता ती म्हणते, आज काय नाही तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूयात. मला हे सहन होणारं नाही आहे, मी सहन करू शकत नाही. कारण आजकाल खूप ती त्रास द्यायला लागली आहे. तिला काय वाटलं मी गप्प बसते म्हणून गप्प बसेल का? पण असं नाही होऊ शकत सार्थक दरवेळी. मी का म्हणून ऐकून घ्यायचं, तूच सांग बरं आता. तुला 6 वर्ष जो त्रास झाला ना तो हिशोब मी तिला आता द्यायलाच लावणार आहे असं म्हणून आता सुखदा खूपच चिडते. सार्थकला काय करावं हे सुचत नाही, कारण सुखदा आता खूपच हायपर झालेली असते. सुखदा म्हणते, उलट बरं झालं ती मला भेटली, मी तिला सोडणारच नाही असं म्हणून रागात ती आता फोन ठेवते. तेव्हा सार्थक आता हॅलो हॅलो करत बसतो, पण सुखदाने ऑलरेडी फोन ठेवलेला असतो. मग आता सार्थक म्हणतो, अरे यार हे काय चाललंय, आनंदी तर कॉल करत नसणार मला खात्री आहे, मग नक्की या सुखदाचं काय चाललंय. तेव्हा आता सार्थक लगेच घरी जायला निघतो. त्यावेळी आता घरी आल्यानंतर गाडीतून खाली उतरतो तेव्हा आता समोरच सुखदा त्याला आता बाहेर जाताना दिसते. मग आता सार्थक म्हणतो, हिला अडवायला हवं असं म्हणून तो तिचा पाठलाग करतो. त्याचवेळी समोर आता आनंदी असते. तेव्हा आता, तर तू आनंदी आहे का असं सुखदा रागातच विचारते. इकडे सार्थकला पार आता घाम फुटलेला असतो. आनंदीचं सत्य समजल्यानंतर आता नक्की ही काय करेल हाच प्रश्न त्याला पडतो. तर दुसरीकडे आनंदी आता अण्णांना ह्या आनंदी प्रकरणाबद्दल सगळं काही सांगते आणि म्हणते की मी रुंदा काकू आणि शलाकाला चांगली जरब दिली आहे, कारण त्या दोघीही सारख्या सारख्या आपली माती खात असतात आणि काही पण सुखदाला सांगण्याचा प्रयत्न करतील. या विचाराने आता मी त्या दोघींच्या मुसक्याच आवळल्यात. मग आता मनोज म्हणतो, बरं झालं तू हे सगळं काही केलंस, कारण त्या दोघींना ना जरा चपराकच मिळायला हवी, त्याशिवाय त्या गप्प बसणार नाही. आणि मला खात्री आहे ना या सगळ्या पाठीमागे फक्त त्या दोघीच आहेत म्हणून. तेव्हा आनंदी आता म्हणते, मला कुठे ना कुठे दादा असंही वाटतंय की या सगळ्या पाठीमागे त्या दोघींचा हात नाही आहे ह्यावेळी. तेव्हा मनोज म्हणतो, असं का बोलतेस आनंदी तू? अगं तुला तर माहीत आहेत ना त्या बायका कशा आहेत ते. अगं त्या खूप मोठ्या दगाबाज आहे, कुठल्याही थराला त्या जाऊ शकतात. तेव्हा आनंदी आता पुढे म्हणते, सार्थक सर आज सुखदाच्या पाठीमागे जाणार होते हे बघायला की माझ्या नावाने कोण सुखदाला सारखा सारखा कॉल करते. आनंदीला सुद्धा समजत नसतं ती व्यक्ती नक्की कोण आहे ते. त्याचवेळी आता इकडे आनंदी विचार करते आणि घरातील सर्वजण सुद्धा. अण्णा आणि मालतीला तर काही समजत नाही. मग आनंदीच्या मनात वेगळंच काहीतरी येतं, तिला एक क्लू मिळतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक आणि सुखदा हे दोघेही विशालला भेटतात आणि भेटल्यानंतर आता सुखदा एक प्लॅन करते. म्हणते की विशाल, आता सार्थकचं आणि माझं लग्न 8 दिवसानंतर ज्या हॉलमध्ये होणार आहे ना त्याच हॉलमध्ये तुझं आणि कल्याणीताईचं लग्न लावून टाकूयात. तेव्हा तो आता घाबरतो आणि म्हणतो की मी नाही लग्न करू शकत त्यांच्याबरोबर. त्यावेळी आता काय झालं, मी म्हटलं होतं ना तू खोटं बोलत आहेस असं सुखदाला सार्थक म्हणतो. मग आता खरं काय आहे ते अगोदर सांग असं सार्थक सारखं सारखं विशालला विचारतो. तर आता सार्थक सुखदाकडे पाहू लागतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.